नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये सांगल्याप्रमाणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धान बोनस संदर्भात आपण काय अपडेट आहे ती जाणून घेणार आहोत. हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर तीच अपडेट आपण व्हिडिओच्या मार्फत आता जाणून घेणार आहोत. यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की शेतकऱ्यांची संख्या जाहीर झालेली आहे का, रक्कम जाहीर झालेली आहे का व रक्कम कधीपर्यंत खात्यात जमा होणार आहे. त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यासंदर्भात ही अपडेट असणार आहे हे देखील आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया. तर व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये बरेचसे जिल्हे आहेत. गोंदिया असेल, परभणी असेल, मराठवाड्याचे मेन जिल्हे असतील. ह्याच्या संदर्भात आपण अपडेट जाणून घेणार आहोत. होईल तेवढी आपण जिल्हे कव्हर करणार आहोत व जेवढी काही ऑथेंटिक माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे, GRच्या मार्फत जेवढी काही रक्कम वगैरे जाहीर झाली आहे, शेतकरी संख्या जाहीर झाली, ते सर्व आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला पीक विमा व धान बोनस व कृषी संबंधित ज्या काही नवीन योजना अपडेट येतात त्यांची सर्वात लवकर आणि फास्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर चला व्हिडिओला आपण न वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया. तर सुरुवात आपण गोंदिया जिल्ह्यापासून करू. तर बघा, धान खरेदीच्या थकलेल्या शेतकऱ्यांसाठी 3 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तब्बल 309,53,00,000 रुपये उपलब्ध हे झालेले आहेत. ही रक्कम तुमची जाहीर झालेली आहे. गोंदिया जिल्ह्याचे कोणी व्यवहार असाल तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती. तर बघा, ही शेतकरी संख्या जास्त निधी कमी अर्ध्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. बघायला गेलं तर निधी जास्त आहे पण शेतकऱ्यांना प्रतीक्षा थोडी करावी लागणार आहे. कारण बघा, खरीप 2025मध्ये मार्केटिंग फेडरेशन कडून धान खरेदी करण्यात आली होती. त्याचबरोबर बघा, गोंदिया जिल्ह्यातून 80,000 शेतकऱ्यांनी धान, जवळपास 80,000, कमी जास्त थोडी शेतकऱ्यांची संख्या होऊ शकते. या शेतकऱ्यांनी शासनाकडून 10 जिल्ह्यांसाठी 309,53,00,000 रुपये हे उपलब्ध झालेले आहेत, जवळपास 80,000 शेतकऱ्यांसाठी. यामध्ये बघा, यामध्ये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील होण्यास सुरुवात झालेली आहे. ही कुठे झालेली आहे? सध्या तरी गोंदिया जिल्ह्यात झालेली आहे. आता बघा, मग उर्वरित शेतकऱ्यांना पुढच्या टप्प्यात धानाचे जे पैसे मिळणार आहेत, हा निधी उपलब्ध होण्यासाठी थोडाफार हा वेळ लागेल उर्वरित शेतकऱ्यांना ज्यांच्या खात्यावर जमा झाले. कारण पाहायला गेलं तर इलेक्शनच्या फेजमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनसचे पैसे जमा झाले होते. त्यानंतर इतर व्यतिरिक्त आपण जवळपास 15 दिवसाच्या आसपास हा कालावधी लागू शकतो. याच्या अंतर्गत तुमच्या खात्यावर कधीही पैसे जमा होऊ शकतात. ही झाली गोंदिया जिल्ह्याची पुरेपूर म्हणजे 309,53,00,000 रुपये, 80,00,000 शेतकरी व 10 जिल्ह्यांसाठी 309,53,00,000 रुपयाचा निधी. ही गोंदिया जिल्ह्याची आपल्यापर्यंत अपडेट आली होती. ह्याच्या व्यतिरिक्त बघा, बाकी जिल्हे आहेत. आता हिंगोली आहे, परभणी आहे, नांदेड आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक व पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे. ह्याच्या संदर्भात एक्झॅक्ट पाहायला गेलं तर रकमेचा डाटा आपल्यापर्यंत आलेला नाही. जोपर्यंत डाटा येणार नाही तोपर्यंत मी ऑथेंटिकली त्यांची काही माहिती देणार नाही. पण तुर्तसा थोडी माहिती ही आहे की येत्या 2 ते 3 आठवड्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत तुमच्या देखील जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपालाही सुरुवात होणार आहे. ही होणार आहे म्हणजे होणारच आहे. 100% प्रूफसहित गोष्ट तुम्ही तुमच्या कागदावर लिहून घ्या. तर बघा, ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बघा, काही शेतकऱ्यांनी पाहायला गेलं तर कमेंटच्या मार्फत देखील आपल्यापर्यंत प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या की बाबा, आमच्या खात्यामध्ये एवढी रक्कम जमा झालेली आहे, पण बाकी शेतकऱ्यांच्या म्हणजे त्यांच्या आसपासच्या ह्याच्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही. तुम्ही देखील प्रतीक्षा करू नका. तुमच्या देखील खात्यावर 100% रक्कम जमा होऊन जाईल. आज नाही उद्या होईल, थोडा वेळ लागेल, पण 100% धान बोनसचे पैसे तुमच्या खात्यावर येणार आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे. याचबरोबर ह्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये सुरुवात होईल, पैसे जमा व्हायला सुरुवात होईल, अपडेट आपल्यापर्यंत येईल. ती अपडेट लागलीच तुमच्यापर्यंत पोहोचवायला मी तयारच आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त काय नाही, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनचं बटन दाबायचं आहे. तर ही धान बोनस संदर्भात जी अपडेट होती ती तुम्हाला सांगितली. ह्याच्यानंतर आपण बाकी जिल्ह्याची जी काही अपडेट येईल ती देखील चॅनलच्या मार्फत नक्कीच सांगू. तर चला, व्हिडिओ लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.